मित्रांनो, जय महाराष्ट्र। सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे। अशातच उद्धव ठाकरेंची सोडलेली साथ आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या फोडाफोडीचं राजकारण नेमकं महाराष्ट्राला एका मोठ्या नव्या वळणावर घेऊन जात आहे। नेमकी काय आहे बातमी, जाणून घेऊयात या बातमीपत्रात। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर का ठाकरेंचे निष्ठावंत कट्टर शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका। आणि हो, आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात त्या शहराचे नाव आणि जिल्ह्याचे नावही कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, जय महाराष्ट्र। ज्या भारतीय जनता पार्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याच भारतीय जनता पार्टीने आपले ऑपरेशन लोटस हे आता आपल्याच महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे वळवलं आहे। एकीकडे शिंदे गटाचे नेते म्हणत आहेत की आम्ही ठाकरेंना सोडून खूप मोठी चूक केली। 2019 मध्ये ठाकरेंनी जी भाजपाची साथ सोडली ती योग्यच होती। ठाकरेंनी जेव्हा एक मोठा निर्णय घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आणि भाजपा विरुद्ध लढायचं धोरण स्वीकारलं ते अगदी योग्यच होतं। मात्र आमच्या अहमपणामुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी फुटली। शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं, नंतर आता उपमुख्यमंत्रीपद जारी करण्यात आलं। मात्र पुढचे भाजपाचे जे काही डावपेच सुरू आहे ते आता आम्हाला समजत आहे, असंही शिंदे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे। जर भाजपा महाराष्ट्रामध्ये आली नसती तर केंद्रातही आली नसती, असंही मत शिंदे गटातील नेत्यांनी व्यक्त केलं आहे। आणि याच गोष्टीचा पुरेपूर फायदा हा भाजपा घेताना दिसून येत आहे। आणि तशी एकही संधी भाजपा कुठेही सोडत नाही आहे। ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं त्या सरकार स्थापन करण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, हे कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी विसरले असेल। कमळ चिखलात नाही, आता गटारात उगवत आहे, असं मोठं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते महाराज यांनी यावेळी केलं आहे। भाजपाचं नाव न घेता प्रकाश महाराजांनी थेट भाजपाला इशाराच दिला आहे। तर इकडे एकनाथ शिंदे हे जेव्हापासून दिल्लीला जाऊन आले आणि अमित शहांची भेट घेतली त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व काही अलबेल नाही असं दिसून येत आहे। एकनाथ शिंदेंनी भाषणावेळी डायरेक्ट भाजपाला अहंकाराची भाजपा आणि रावणाची उपाधी दिली आहे। ही हुकुमशाही जास्त दिवस चालणार नाही, त्यामुळे अहंकार रावणाचा पण मोडून काढला तर आपण कोण आहात, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी भाजपाला खडे बोल सुनावला आहे। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की इशारा ही काफी आहे। याचा अर्थ एकच होतो की एकनाथ शिंदेंनी भरसभेत भारतीय जनता पार्टीला चांगलं सुनावलं आहे। त्यामुळे आता क्षणोक्षणी उद्धव ठाकरेंची आठवण काय येत आहे ते जाणून घेऊयात या बातमीपत्रात। मित्रांनो, 2014 पासून भारतीय जनता पार्टीने आपले खरं रंग दाखवायला सुरुवात केली होती। तेव्हापासूनच वारंवार भारतीय जनता पार्टीमध्ये आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खटके उडत होते। आणि त्यावेळीच उद्धव ठाकरेंनी भाजपाला अखेरचा जय महाराष्ट्र करत एक नवीन आघाडी तयार केली, ती म्हणजे महाविकास आघाडी। मात्र इकडे भाजपा संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याच्या नादामध्ये आपल्याच मित्र पक्षाला गिळायचं काम करत आहे आणि त्यांचेच खासदार, आमदार, नगरसेवक फोडायचे काम करत आहे। तर दुसरीकडे अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे नगराध्यक्ष पदाचे स्वप्न सुद्धा भंगले आणि त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे सहकारी येणाऱ्या 5 वर्षांमध्ये कल्याण डोंबिवलीमधील ठेवलेला यांचा डोळा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगून जातात। त्यामुळे भाजपा कधीही कुठल्या पक्षाला मोठी होऊन देत नाही। अनेक छोट्या मोठ्या पक्षाचा भाजपा फक्त वापर करते आणि फेकून देते, हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे। तर इकडे एकनाथ शिंदे हे प्रचंड प्रमाणात नाराज आहे, अस्वस्थ आहेत। तर दुसरीकडे राणेंनीही चव्हाण यांच्यावर टीका केली आहे। तर या ठिकाणी बोलताना नितेश राणे म्हणाले की सिंधुदुर्गमध्ये हातपाय पसरण्यासाठी भाजप किती उतावळा झाला आहे, हे नितेश राणे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध राणे जो काही संघर्ष सुरू झाला आहे तोही या भाजपामुळे सुरू झाला आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची आठवण एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांना आता क्षणोक्षणी येताना दिसत आहे। आणि त्यातच मुंबई महापालिकेची निवडणुकामध्ये मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार नाही, हे जवळपास भारतीय जनता पार्टीने आता सांगूनही टाकलं आहे।
त्यामुळे मुंबईतील तमाम मराठी माणूस आता खवळले असून या तमाम मराठी माणसाचं एकच मत आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र म्हणजे मराठी मातृबोली आहे आणि आपल्याच मुंबईमध्ये आपल्याच मराठी माणूस जर का महापौरपदी बसवायचे असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त ठाकरेंना साथ द्यावी लागेल, तरच आपल्या मुंबईतील तमाम मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण होईल. नाही तर कुठला यूपी बिहार येऊन महापौरपदी बसून आपल्या डोक्यावर मिऱ्या उठवेल, असंही मुंबईतील मराठी माणसाचं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये महापौर हा मराठी माणूसच हवा आहे का? एकनाथ शिंदेनी ठाकरेंची शिवसेना फोडून खूप मोठी चूक केली आहे का खरंच भाजपाला आता एकनाथ शिंदे नकोसे झाले आहेत? आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.